एवढं बोफळ तोडून आणलं मळ्यातून का काय पोरं काम नाही करीत काहीच नाहीत. घरी आणलं पाठवायच्यात बाजार लय बोफल्यांना त्यांना काळजीच नाही. भूक लागली भाकर नाही अजून काहीच नाही नेरी द्यायनात अजून. सुनबाई ए सुनबाई अरे काय झालं सकाळ सकाळ कॉकलायला? अरे भूक लागली मला. भूक लागली मग जेवायला दे यार. कॅरेट भरले भोपळा आणल्यात मळ्यातून तोडून. मग काय करू? अरे जेवायला दे मला भूक नाही लागली. नाही लोकांचं काम केल्यासारखंच बोलायला लागले तुम्ही. अरे पण माझ्या पोटाला तर पाहिजे ना. पोटाला पाहिजे ना. सकाळी खाल्लं होतं ते रात्रीचं उरलेलं. ते झिरलं आता एवढं काम केलं तू काम करून बघ मग तुला कळत. नाही ना बाई मला तर बंगाईच टांगलेली आहे ना त्याच्यावरच झोका घेते मी रोज. माहित नाही का तुम्हाला मी कुठं काम करते? माहितच नाही मला. अरे मी पोटाच्या वर काय खातो का? पोटालाच मागतोय ना फक्त. मग एवढं कॅरेट टिकून यायचं होतं 4 पैसे आले असते. कायच पाहिजे सगळं गिळायला. अरे मग काय तिकडे हॉटेलमध्ये खातीस का? मग काय झालं हे यातलं एखादं गायचं 10-20 रुपयाचं आले. हो आपली तेवढेच कुटुंबाला होईल परपंचाला होईल ना. मग इकून यायचं होतं पैसा आणायचं होतं घरी. आले घेऊन नुसतं मोकळे हात हादल होत. नाही ना तसं नाही. मार्केट लई आता पैसे झाले पाहिजेत आपले बी. हो हे बघा आण भाकर आण मला. भाकर मी थोडंच केल्या होत्या. आण काय तिला महागायचं ना. अरे लई पण अहो बारके सुनाला वेगळं काढले ना मग तिला पण महागायचं ना. हा एवढ्या वर्ष आम्ही सांभाळले ना. सांभाळले का नाही तुम्हाला? पण अजून एखादा महिना काढतो. तुझंच काम करतोय ना. माझं काम करतय मग हा यातलं 1 रुपया तिकडे जात नाही वाटतं. नाही देत तिकडे. बसा आण 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 आणते. अरे भूक लागली पाणी आण. काय भाकर सुद्धा त्या ना तिने एवढी बांधती माझ्या बरोबर. हा काय करावं अवघडीच. घ्या एवढं. अरे काय राग देते. राग राग म्हणजे अहो एवढी भेटली ती मेहरबानी म्हणा नाही तर ती गेली असती कुत्र्याला. अर्धी घातली होती त्यातली कुत्र्याला आणि अर्धीच राहिली ती आली तुमच्या नशिबात. अरे मग काय कुत्र काय मी म्हणलं का तुम्ही कुत्र्याला ठेवलेली अर्धी भाकरी दिली तुम्हाला. मग कर की पीठ नाही काय आपल्या घरात? संपलंय पीठ दळण टाकायचे. हा अरे बघ अर्धी भाकर दिली. काय करू काय? काय माझ्याकडे काय हात करताय? हा अरे 5-5 भाकरी खात होतो. नावच कमव. अर्धी भाकरी आणलं तू. नावच कमवलं 5 भाकरी खाऊन. काय कमवलं काय माहिती. राहिली का लागा माया तब्येत नाही राहिली. वाळून चाललो. मग काम करा मग पोटाला बी चांगले भेटते. आयत खायचे आयते तुकडे तोडायचे नुसते. आता सुनबाईला जरा नको का? सगळं केलंय आल्यापासून कोण करतंय? आम्हीच केलंय ना. सगळं दुखणं भागणं सगळं आम्हीच केलंय. तर सांगा जरा लाडके सुनबाईला तुमच्या. आणि तू मात्र झाली अशी. बोलणं ना हेच तुमच्या तोंडाला ना हाड नाहीये. सुनबाईला कसं बोलायचं हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. अक्कल नाही तुम्हाला. खा घ्या नाही तर द्या ती भाकरी इकडं. राहू दे जाऊ दे. हा नका खाऊ. हा जा आलेले तुमचं ऐकून घ्यायचं. जा आमच्या कुत्र्याला होईल तेवढी. आले मोठे. काय तुझी हाल चालली? अरे काय तात्या तब्येत नाही राहिलेला का? काय जमीन काय सगळं वैभव तुला जेवायची साठी. अरे पोटाला नाही बाबा तब्येत नाही पार आता खालवायला लागली. काय सांगायचं तुला आता जेवायला. अरे त्या राजूच्या बायकोनी द्यायला पाहिजे. त्याने नाही ते येणे तरी दोघात झालं ना मरण माझं. मिरची दिसती. अरे मी आलो तुझ्या बसलो बोलायचं झाड आहे ना. अरे दोघी तशाच. काय सांगायची राजूची काय पांडूची काय बाबा लय अवघडी. भूक लागली मला. काय सुनबाई. हा बोला. इकडे रे मला जेवायला आण. काय म्हणले? मला जेवायला आण ना भूक लागली बघ. आणलं असतं बरं का पण आम्ही चाललोय जरा बाहेर. पण रात्रीच आहे. रात्रीच आहे? हा मग आम्ही सकाळी ना हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. चालन काय त्याला काय होतंय आता भुकाला काय कुत्र्याला काय कुत्र म्हणतो
शिळी का ताजी खातच ना कुत्र. आणि तिच्याकडे काय झालं तुम्हाला जायला? अरे. माझ्याकडे आले. अरे मग आता तुम्हाला तिला जेवढं धरतोय तेवढं तुम्हाला धरितोय ना. हा मग तिच्याकडे जायचं ना जेवायला. मग हा माझ्यापाशी काय? अरे तिने काय दिली अर्धी तुम्हाला भाकर, काय माहिती मी होतंय? काय घरातलं स्वयंपाक बनवत नाही, माहिती का नाही तुम्हाला? ठीक आहे बाई, लय तिचं काम करतं, तिच्याकडे जातं, मग मला काय सांगता? तुझं करतो जेवण ना. कर नाही ते जेवण तुझं दे. करतो काय, मला पोटासाठी, मी हम्म. पोटासाठीच मागतोय ना. मला बाकीचं काय लागत आहे का? तिचे काम करता, जा ना तिच्याकडे जेवण करा. माझ्याकडे कशाला आलेत? नको म्हणू असं. तू तुझ्या बापाला तू अशीच म्हणली असते का? होय. आम्ही जेवायला जाणार आहे. जेवण बिवण काही नाही घरामध्ये, मला शिळ आहे तुम्हाला सांगितलंय. आण शिळपा काय असू दे. हा? बघ हाय का राम कसं आहे? अवस्था तुझी शिळ पाहतो. काय नका. अरे तू असं कर, एक कामाचा विषय नको घेऊ. गावात ये, तुला मी नाश्ता सारीत जाईल, नाही तर माझ्या घरी मी जेव्हा घालीत जाईल. पण उपाशी मरू नको. धरा खा. हा घेता ना आता, खाऊन घ्या ते. अरे ही काय पण- तुम्हाला पण खायचंय का? एवढंच आहे, नाही तुम्हाला पण दिलं असतं. अरे तू हुलग्याची भाजी तर रात्री हा हुलग्याचीच भाजी केली ती कधी केली? रात्रीची. ही तर तिने बी दिली होती. हा हा त्यांनीच दिली होती मला, पण मी काही खाल्ली नाही, मग तुम्हाला दिली मी. एवढे नाटक करायची तर कशाला येतं इथं खायला? जा तिच्याकडे. इटलीला का नो, काय करणार त्याला? खा खायचे असन तर. काय खातो मग, काय करू आता? खा आता, पोटाला खा. आता काय तुला खाते तेवढीच खा. अरे नांगर हानीत होतो, अरे हा? वय खरं, पाच- मस्त पाच भाकरी. नाही. 5-5 भाकरी खात होतो, नांगूर खांद्यावरून नेत होतो ह्या वावरात त्या पाहिलं वावरात. नाही का आपण केलंय ना. आज या अवस्था तुझी. अरे कुत्र्यासारखं जिरे यांनी धरलं तू. काय मला त्यांना अजिबात घ्या कोणाच नाही. काय नाही करत ती चायला सकाळनं जाऊ दे मरून तिकडे. हा हा जा तिकडे. काय म्हणता रे गाई? हा खायचे होते, एवढे नाटक करायचे नव्हते. जा जा काय काय जा. नको, तुझं नको, तिथं नको. लोकांसमोर जमीनच तमाशा विकून करता टाकी काय तू, तुम्ही? जमीनच विकून टाकी तू, मग बघतो तुमच्याकडे. हा जमीन विकून टाकतो. हा, एवढं सगळं तुझा साफ तर मग करायचं लवकर. मला तुकडा नाही देत, जमीन विकून टाकी तू. बघू मग बघू. मी पण बघते कशी बघू विकतात त्या- तुम्ही. पांड्याकडे बघतो आणि राजाकडे बघतो, मग हा, आणि हा, तुमच्याकडे बघा, बघा. बघतो. पाया पडतात पाया आमच्या. हा, जा. काय म्हातारे खराब करून टाकली सगळी. खायला द्या अन्न तुम्ही. आता आहे ना, हे दोन्ही सुनाने मला उपाशी ठेवलंय बुवा. आता काय झालं? लय निवांत बसली. काय करा? जेवले का? अरे काय बाबा राजू, काय सांगायची. काय झालं आता? तुझी बायको मला भाकर द्यायना, काय पांडूची द्यायना. अरे तुमची आई तुम्हाला सोडून गेली, तुम्हाला मी लहानचं मोठं केलं, हो तुम्हाला शाळा शिकवली, लग्न केली, आणि तुम्ही माझ्यावर शिपाळी आणली. अरे तुमच्या बायका मला जेवायला द्यायना. अरे दररोज तुझी तिरवता ते तिरवता काय? अरे मी अन्नाला महाग झालो काय तुम्हाला? हं? अरे आता खरं बोलतात का खोटं बोलत ती बी काय कळणार मला तुमचं? अरे तुमच्या बायकांना बोलव ना, मी अन्नाला महाग झालो मला. खरंच जेवायला दिलं काय? मी म्हटलं तुम्ही आता खाऊन पण चालत दष्ट पुष्ट चालले म्हणलं जेवायला चटकून दररोज मी काय असतो गावात हिंडतोय. त्या पांडूला बोलव. माझी ए, काय पांडा! अवस्था चालवली तुम्ही. इकडे या. इकडे या. इकडे. अरे ह्या वयात तुम्ही अरे तरी, तात्यांना बघ काय झाली. ह्या वयात तरी तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. अरे एवढी इस्टेट तुमच्यासाठी कमावली. अरे म्हातारी गेली, हो तुम्हाला शाळा शिकवली, लग्न केली, आणि तुम्ही माझे हाल चालवले. काय झालं काय? अरे बा पोटाला भाकर द्यायला शिळे देत, अर्ध्या भाकरीतून याच्यात काय होतंय मला. रात्री काय झालं? आम्हाला बाहेर जेवायला अरे तू काय माझं बाहेर रे तात्या माझ्याकडे जेवायला. अरे इटल्याला कालवण दिलं मला.
मग मी घेतलेलं कामाला काढून दिलं. मग मी कामाला आहे म्हणल्यावर थोडं बघितलं मग काय झालं वहिनी? आता ते आहेत नाटकी पण आता रडतच म्हणलं मला त्यांचं खरं वाटतंय आता. तिच्याकडे बघावं लागणार आहे मला. विचारा ना. बायको बघावं तिच्याकडे. काय समज आहे बायकोचं? तुला काय कळत नाही काय का? बायकोला बघतो तुझी फुस असेल त्याशिवाय बायको आहे. माझी पूछे काय मग मी आता म्हणतो काय? नवीन कामाला आहे, मी नवीन लागलोय कामाला. मला थोडस दोघं बी कामाला जातोय. तात्या तू काम नाही करीत का? करायला काय जावं, सगळ्यांचं करतो. रानात तू काम करीत नाही तात्या? तुझं नाही करीत का? करतात की मग. मी जेवणाला काय म्हणलोय का? अरे तुम्ही मग चांगले, ते पुरी नाहीत ना चांगल्या, सुना नाहीत ना माझ्या चांगल्या. हो आता तुम्हाला नाही पटत तेवढंच म्हणले नाही नाही, तात्या करी हीच पोरगी कर चांगली आहे. मी नको म्हणत होतो. तिच्यापाशी नाही कोणी, हे माणसं कशी कोणी हे गप्पासून ऐकत. त्याला बुवा आवाज देतो. मी कुठे गेली घरात नाही दिसत. का? एक काम करू, हा घे बोलून त्यांना. त्यांच्याशिवाय नाही दोन्ही बैल झालेत काय तुम्ही बायकांचे? अरे कुठे आहे का घरात? बैल हो. अय, कुठे गेली? बाहेर गेली काय? तुम्ही नकारा गाड्या रडवलंय. तुम्ही जाण काय फारच डोंगर पासाळवणी करताय. अरे बैल झालात बायकांचे तुम्ही, आणि म्हणता रडू नका. जेवाय नसलं काय करतात ते उपाशी ठेवलंय. सांगू का लोकांना? मला काय झालं? खायला चांगली देत काय? नाहीत. बस खाली बस. ताटबीट आणू तू आरती करू का? मामाजींना काय आलं रडायला? उभं भरत्या पुरल्या घरामध्ये नुसतं एवढं. जेवली तू? जेवली? हा, जेवूनच झोपली. जेवण झोपली होती ना? पोटभर खाल्लं का? मग उपाशी कशाला राव अर्ध्या पोटाने? पोटभरच आणि जेवण. मग बापू काय ठेवलेलं चालतं का तुला? हा? अहो पण आता एवढे दिवस आपण सांभाळले तर मग तिकडं जा म्हणलं तर खायला, तरी मी त्यांना दिली भाकरी अर्धी. तर ती अशी किती डावली. दिली? किती दिली? अर्धीच होती, एक भाकर ठेवली ती कुत्र्यासाठी. मग अर्धी कुत्र्याला घातली ना अर्धी त्यांना दिली. करायला आज वाटाय पाहिजे तुला. तू खाती का अर्धी? हा? दीड दीड दोन दोन भाकरीचा मुर्दा पाडी तू. हा? मग माझ्या जेवणाचं काढू नका सांगते तुम्हाला. हा, आणि मला बी अर्धीच घालती. मग खा, तुम्हाला खाऊ वाटले जास्त तर तुम्ही खात नाही त्याला मी काय करू का? ठोसू तुमच्या नरड्यामध्ये. हा? कसं काय? खाऊन खाऊन झालं 1.5 क्विंटल वाजन तिचं. हा. ओ मामाजी नीट बोला तुम्ही. काय ह्याच्यामुळे तुम्हाला खाऊ घालत नाही? वजनाचं काढता लाज वाटते का तुम्हाला? अरे तुमच्या मग पोरीला तुमचे असंच म्हणतात का? तुला तुम्ही शांत बसा. तुला बघ. तुला बैल इकडे झाला काय तू. सांगतो माझ्या बापाला जेवायला घालावं लागतं नीट. बैल झाला ना बायकोचा तू. हा कड झाली, त्याला खायला सुद्धा नाही. तिकडे चालली, तब्येत वाढली, इकडे गेली तब्येत कामात. आणि बोलायचं बी काय कळत नाही, बोलत बी नाही. हो बरं तुम्ही बरं जाऊ दे ते. आपण एवढं वर्ष झाली सांभाळतो ना, पांडा सांभाळतो हा का? मग ह्याचं काम आहे का नाही? पांडा तू आहे ना, तू ही जण तात्याच काही जुळत नाही. तू. तिथून तर- नाही नाही जुळत नाही तुझ्याकडे राहून तात्या. तिच्याकडे तू लय ना तिला का? लय- का भाऊजी? भाऊ. का? तुमचं शिक्षण केलं, लग्न करून दिलं, मग काय झालं तुमच्या बायकून थोडं खाऊ कोणी घातलं शिक्षण त्यांना? केलंय? आम्ही केले. कुणी केले तुमचं आणि शिक्षण? हे बाप आदाबला नाही का? विचारा ना, विचारा. मी नाही आता आपलं काय. तुम्ही काय आदाबला? हा. त्यांनी जमीन घेतली, मी आदाबला. आणि त्याच्यात कष्ट कोणी केले? नाही नव्हतं का? नाही नाही, जमीन घेतली झालं, कष्ट कोण करणार त्याच्यात? कोण आदबले? आम्ही आदबले. आम्ही तुम्ही शेती करताय ना, तर मी कामच करतोय, नोकरी करतोय. हो ना, आता लागले तुम्ही नोकरीला. ह्याच्या आधी अरे पण- शिक्षण पाणी कुणी केलं? लागलेलं आहे त्वऱ्याने आणि बोलायला. आम्हाला बोलू नका, आता वाढले आपण ना. तू या बायकोला बोलून घे तू. तिचं काय मध्येच? तिचं खाण्याची म्हणजे तिला नाही का खाऊ देत? ती सुद्धा जेवायला मला देत नाही. ए, काजल इकडे बरं. देत नाही म्हणजे कसं काय देत नाही? तिला विचार तू. आम्ही घरी नसतो, तुम्ही काय हा? सगळं गोंधळ घालताय. घरी तुमचं नसतं काम मग नाही आम्ही का काय करायचं? नाही नाही, आम्ही काय उगतं अरे तुम्हाला एक माणूस सांभाळताय ना. सांभाळा तुम्ही. इटलेली भाजी देते होय रे मला. काय त्याला इडलेली भाजी? कुणी? हो. अहो मला ताईने दिली रात्री म्हणून आणि मी मग त्यांना बघा, दिली. म्हणजे रात्री. सकाळी हॉटेलमध्ये जेवायला मी बघा, सांगितलं ना, तुम्ही काय हॉटेल मध्ये अरे हॉटेल मध्ये आणि बापू खाता. कशी? तुम्ही अरे लाज वाटून तुला ऐका ना मी काय म्हणते. पांड्या. ऐका मला ना ना काही म्हणतो. ऐका मी ना. काय हो म्हणते हो, भाऊजी वडना वाटतं ना, माझ्या बापाने मला शिकवलं हे केलं. न्यायचं ना बापाला पण हॉटेलमध्ये खायला. काय एकटं मी एकटं म्हणलं खाणार? होतं त्यांना चला, ए मग बाबा, नको हो. म्हणले. तुम्ही त्यांना तात्या, तुम्ही थांबा. तुम्ही याचा- दोघं नका सांभाळू. तात्या, याचा फैसलाच पडला पाहिजे आता. दोघं नका तुम्ही सांभाळ. सांभाळू. मी करतो ना. काय? काय? बाप महिना घ्यायचा, तुझ्याकडे महिना? महिना आणि माझ्याकडे महिना. पण आता आम्ही एवढं वर्ष सांभाळलंय ना. वर्ष मला नाही माहिती. काय नको बाबा हो, महिन्यावर ठेवता का काय होता? महिन्यावर ठेवता का पार याच्यावर थांबा. ठेवता? माय इस्टेट मी अरे देणार पण- नाही. तुला काय मान्य आहे का? मी काय म्हणतो, माझ्याकडे आले आणि माझ्यासोबत भांडत होते. इस्टेट देणार नाही, इस्टेट देणार नाही हे. नाही कसं काय नाही, नाही देती? म्हातारपणामध्ये त्यांना अरे मग मला जीव घाला ना. मी कुठं काय म्हणतो, मला पोटाला घाला त्याच्या ना. पोटाला पाहिजे ना. नको आपल्याला नाही लागत खायला. अगं बसा तुम्ही, तुम्हाला तर काय अक्कल नाही.
पोटाला लागतंय पोटाला किती लागतंय एवढं पोटाला तुला लागतंय ना म्हातारपणात एवढं एवढं खाल्लं बाद झालं ना तुला सगळं अक्कल कधीच नाही आली असं महिना आहे तिचं बरोबर आहे अक्कल नाही पण मी काय म्हणतो तू शहाणा आहे ना? महिनाभर मी सांभाळतो हा चालते सांभाळा तुम्ही महिना अरे पण ती काय वाट नाही करा का ही का दवा त्याला वाटण तिथं खात्यात तुम्ही द्या ना बस, विषय संपला हा. चला आपापल्या कामात हा. निघा. पण आता माहिती तुम्ही आहे. तुमच्याकडे महिना आणि थोरला आहे तुझ्याकडे आता महिनाभर नाही, आज नाही. नाही आधी आता आमच्याकडे होते आधी आता तुझ्याकडे सांभाळा. समज आणि मला तू जमणार ना तू जाऊ राट्यात पाणी मी तुला खाली हा ए तसं ना करू आणि बरं तुम्ही ठरवा कोणाकडे जायचं. तुमच्यामुळे भांडणं व्हायला लागले भावा मध्ये तुम्हीच माझा- ठरवा आता कोणाकडे जायचं काय तुम्हाला करायचं? कोणाकडे जायचंय? आधी महिनाभर कोणाकडे राहा तुम्ही म्हणतात त्यांच्यात हा, त्याच्याकडे बोला आणि मग कसं तुम्हाला चांगलं जेवण येतात ते बघू. महिनाभर असलं ना तुझ्याकडं किंवा त्याच्याकडं तुम्हाला माझा कुणाकडे दवाखाना जायचंय आता महिनाभर ते सांगा दवाखाना हे सगळं करायचं सगळं 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 हा नाही तर आजारी पडल्या तू म्हणशील जा निघून नाही नाही महिन्याभरात जर त्या महिन्यात तिकडे आजारी पडले की ते खर्च करणार आणि आमच्याकडे असल्यावर आमच्याकडे आजारी मी पडले की आता- आम्ही करणार माझं वय झालेलं आहे मी हा, काय कळतंय आम्हाला ते. हा. मी काय म्हणते कुणाकडे आणि जायचं? ज्याच्याकडे गापाक तरी त्यांनीच बघायचं ज्या महिन्यात काय कुठलं? लागलं मात्र मारा निघला येऊ लगेच तर का मग काय मारा जागा नाही तरी गप ना बाबा तू थोरलाय का नो त्याला नाही ना अक्कल ती त्याला त्याच्याबद्दल सांगावं त्याच भाषेत सांगावं लागते मी काय म्हणतो बरं हा. का हे आता आहे ना एवढा महिना तुम्ही सांभाळा आणि मग पुढच्या महिन्यात आमच्या गाव आणून द्या काय हरकत नाही चालतंय बरं, तुला काय आणि चांगलं काय जेवायला म्हणलं ना आता जेवायला शिळ पाक द्यायचं नाही तुला सांगतोय आता नाही लय मोकार लय मारीन नाही तर हाकून लावीन तुला मी राहिलं तर जा त्यांच्याबरोबर. बर बर जा चला. चल चल पहिलं जेवायला वाट हा जेव झालं का आता बास की काय ते नटायचंय किती काय वेळा थोडं आवरत होते चला लवकर त्यांचा पण महिना भरलेला आहे ना आपल्याला फिरायला जायचं ते नको कॅन्सल व्हायला मेन पॉईंट आपण बाप येणार आहे आजच्याला काय नेमकं आजच्या दिवसी त्याने आणून सोडलं उपाशी मरण ना ती आता काय आपलं फिरायचं आधीच ठरलं होतं ना जाऊ दे 2-4 दिवस ती सांभाळते काय होतं त्याला तो 2-3 दिवस आले मग आपण जास्त सांभाळू वाटलं मी 2-3 फोन करून दिवस सांगतो हा हा चल. पण फोन नक्की करा नाही तर फोन मी नक्की फोन करू करून हो, सांग. ऐका ना मी काय म्हणते फोन नक्की करू तुम्ही सांभाळतात का नाही आपण बघू बरं चालतंय चला दार लावून घे. हा चला चावी तुमच्याकडे राहू द्या हे धरा चला लवकर उशीर झाला तुम्हाला काही सांगते मी ऐका हा, इकडे या ना. काय झालंय अहो, म्हातारा हा. ऐका मी काय म्हणते म्हाताऱ्याचा आज महिना भरलाय हा 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 म्हाताऱ्याला म्हणा आता जात्या बारक्याकडं हा आणि आईने फोन केला आपण जाऊ माझ्या मायाला मारायला जायचं हा, मग किती कोंबडी दिवस मध्ये झाले? कापाय सांग की मग हा, सांग बरं. म्हाताऱ्याला म्हणा जा. मीच सांगू हे. हा, जा. तात्या ओ तात्या काय रे या चाल जेवून येऊन हा जेवलो आता ऐका ना आता ती महिना भरला ना आज आपला इकडला हा महिना भरला नाही का आज हा बर आणि तसं बी आम्हाला आहे ना तिच्या आईकडे जायची लई दिवस झाले ती म्हणते नाही बेटा नाही गेलो बरं. येतो तिकडे जाऊन मग हाय जा की नाही? मग हा? जा व्यवस्थित मी जातो मग हा 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 हो. आणि काय अडचण आली तसं मला सांगा नाही त्या भाडून लई नाही जेवायला वेळ घातलं मला सांगा मग बर जा मग हाय की नाही? जाऊ का मग हा 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 आम्ही येतो संध्याकाळी हा, हा? संध्याकाळी जा- तुम्हाला. जा मग मी जातो पांडाकडे हा, पांडा हा 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 उरक तू उरक चल काय चाललंय मग काय सध्या उद्योग पाणी काय नाही बघ ना बाजरीचे हा. खुरापणी डाळिंब कस काय डाळी मला इकडे काही अजून बाकी असून काही याला बाजार जरा डाळिंबाची आता सध्या कमी झाली आहे ना चालायचं त्याला काय आता काय 60-70 रुपये चालू हा हा पहिले बाजार पण का हो बाबा मग काय बसलोय आप बरं गप्पा मारित होतो गप्पा मारे नसतं हा. पण त्या राजूचं म्हातारे हा. ना मी तिथून आलो आता अहो, घरी कोणीच नाही दारात कुलूप हा. आणि म्हातारा दारात काय बोला ना काय ना फार गुरी यंग झाला गो का बरं काय काल कोण ती काय होते ती पोर आहे ना लय अगोचर येते आता मस्त माझ्या चुलताची ती हा पण ही आहे ना दोन्ही बी सोमवाराच्या बाहेरची ती. एखाद्या मला वेगळंच होईल खरं काय हा चला मग ते आणि ही तिथं पांड्या बी नाही काय अहो, कुलूप लावलेला त्याला ते राजा बी नाही आणि पांड्या नाही 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 मी बरं. गेलो सहज म्हणलं, या, रात्री आपा. तात्याकडे जावं. मी येतो जाऊन काय होते आता हे सरपंचपणा करणं एवढं सोपं नाही बरं चुलताय उद्या काय कमी जास्त झालं तर नसताना पोटानं व्हायचं तुला सांगणं गरजेचं आहे ना बरं चला बरं जाऊ आपण चला आता पांडा बरोबर होतो पांडाच काय ती तात्या? कनो हो तात्या काही अहो, तात्या,
काय होतंय तात्या अरे काय झालं चक्कर आयो चक्कर. तात्या तुम्ही थोडं सावरा ना तात्या तात्या मी राजू पाणी हा. सरपत पाणी पाणी आणा बरं थोडं तात्या आईला हे आपल्या मुलं काही अवघड नाही, हा. थांबा मी हे करतो अंगा असं हे करा जरा अरे मला वाटतं बाकी वाचून कळाले काय बाबा मामी काय बाप तात्या उठा तात्या उठा तात्या उडा थोडं पाणी पे जरा पाणी घ्या पाणी घ्या. पाणी पे आणि काय पोरला काही हा खायला एक बी नाही इथं दोन्ही कुठं तार फाडले ती काय माहिती बुवा आता मी पाहिलं तुमच्याकडे आलो मला ते सरपंच अरे बरं झालं ना आले नाही ते तात्या असंच गायब झालं असतं तात्या तात्या अहो काय झालंय काय नेमकं राजूकून नाश्ता केलाय बरं का तिकडं बर आणि आलो पांडाकड तर पांडा बी कुठं गेला काय नू कुलूप लावून आणि मग तिथं माहित नाही. राजेश तिथं जेवाय काय झालं अरे नाश्ता केला ना म्हणजे काय बारी बारी चाललाय काय खेळ तुमचा हा महिना आता त्याचा महिना संपला. बघा आता ह्यो खेळ म्हणजे महिना संपला नसता नाश्त्यावरच वाट लावला बाबा आणि मग आता ते म्हणले जायचंय मला कुठं सासरवाडीला का काय. शिवा तात्या मी याच्यामुळे तुमच्या घरी येत नाही तुमची पोरं येतं ना दोन्ही अगोचरी आता मसगावचा सरपंच आहे मी तरी ती माया संग काय काय बोलत सुद्धा नाही काय बाबा बावकीमुळे ना आपल्याला ही जुळतच नाही काय करावं लागेल आता एक काम करा मी सांगतो तसं करा काय करू. जमीन तर तुमच्या नाव आहे ना हा मग ह्यांनी बाहेरच बसवलेत ना तुमच्या हा. महिन्याच्या मग ही एक काम करा त्यांना डायरेक्ट सांगा बरं का मला ही जमीन विकून टाकायची घरा सकट विकून टाकायची मला तुम्ही एक तुमचं बिराट घ्या आणि जा तसं करू. हा आणि तुम्हाला काय करायची ही असं मना काय खरोखर थोडी करणार आहे तुम्ही म्हणा पण ही अशी आयडिया करा माझ्या घरात थांबायचं नाही दोघांनी नाही थांबायचं म्हणायचं हा आणि म्हणायचं ही की तो नाही ते याच्या नावावर करून देतो ह्यो मला सांभाळ कुणाच्या आता मी पुतण्याच आहे ना तुझ्या मनाराव माया नको तुमच्या नावावर बर ती कशी सरळ नाही होत बघू पण नाही तर म्हणायचं हो, तुम्हाला जरी ह्यो समजा बाया भाऊ म्हणताच असेल ना वेगळं वाटत असलं मी आणत असेल मला दान करतो मला चालेल. हा पण तुम्ही इथं राहायचं नाही कशी सरळ नाही होत बघू आपण अरे पण ते आले पाहिजेत ना आता. मी फोन करतो त्यांना नाही आली पाहिजे म्हणजे काय घे बोलून. एवढी अवस्था बेकार करून घेत असेल मग एका दिवशी गपची माझ्याकडे येतात राव अरे मी काय पोटाला मागे का का आपण माझ्याकडे आले असते काय मग माझ्या घरी जेवलं जे नसतं भेटलं का माझ्याकडे काय फोन आहे का काय आहे का मला लावू मग असं काय तुम्हाला लई 10 किलोमीटरचं यायचं होतं मी आधी राजा लावलाय फोन झालाय का नो. हॅलो राजा भाऊ कुठे रे तू अरे काय सासरवाडीला हिंडतो थोड्या लाजा धरला का तुम्ही मग भाऊ येत बाई अरे ती म्हातार फार मारायच्या टेपला आलंय हा तू अरे मग एक काम करा बरं का रडू नका पुन्हा जर काही घडलं ना तर रडू नको तू बाय सांगण्याचं काम आहे म्हाताऱ्याने वेगळं बरं तू बाकीच्या पंचायती हाण नको तू टपकून तिथून गाडी चालू करून लवकर ये इथं अरे तात्याला इथं आल्यावर सांगतो तुला काय झालं येतो टपकून हा हा आमचं म्हातार आहे आमचं आम्ही बघू मग याच्यामुळे मी डोकं लावित नाही जास्त साहजिकच आहे ना त्या पांड्याला बघतो हॅलो अरे पांडा कुठे अरे गावात आहे मग अरे इकडे म्हातारा तुझ्या दारातला का काय परिस्थिती चालली अरे संध्याकाळपर्यंत नाही आत्ताची आता माघारी आहे अरे मग वेगळं काढल्यावर परत येऊच नको रे इकडं हा मग तुला कळन मग काय होईन काय नाही ती हा ये लवकर येत आपल्या जागेवर ठाम राहायचं आम्ही जसं सांगितलंय तसं हा चालेल. हा म्हणायचं थांबायचं नाही मला ही सगळं इकून टाकायचं माया नाव हा जो सांभाळील ना त्याला मी सगळं देऊन टाकणार आहे म्हणायचं बघ कशी नाही तयार होत त्याला ती आगी लागली ना ते तुम्हाला मी आश्रमात हा. तुम्ही देव माणूस भेटलात बरं झालं. आता मी काही लोकांचं आहे का पुतण्याच आहे ना हा बरं. मग माझे काम नाही का हे करणं फक्त मी काय येत नाही बावकी प्याचे आहे नको यांची नाही बांधणं व्हायला म्हणजे मी गाव चालितोय आणि तुम्हाला तुमच्या पुरतं नाही करू शकत काय बरोबर आहे. उठावर
अरे थोड्याफार लाच धराय पाहिजे तुम्ही काहीतरी. काय झालं हा? म्हातारं इथं झोपलंय, चक्कर येऊन पडलं होतं. आम्ही हा? सकाळीच गेलतो फक्त. अरे सकाळी गेलते पण तुम्ही ना तुम्ही बाऱ्या बसवल्या ना सरळ सरळ. तू इकडे का नाही आला कशाला येऊ? आज आलाय तू. अरे तुम्ही अशी अवस्था करून ठेवली, थोडी धरायची ना रे. म्हातारा महिनाभर व्यवस्थित अहो, तिकडे दादा जेवतो. ते आमच्याकडनं होते त्या हा. त्यांच्याकडे राजाकडे होते ना. दादाकडे त्यांचं मग त्या राजाने सकाळी काय केलंय? काय आमच्या घालून सोडले, आमचा महिना चालू झाला म्हणून. मग पण आता मी सांग तसं पाहिलं तर 31 तारीख आहे. 31 तारखेचं कोणी करायचं नियोजन? खायला एक दिवसाचं मग त्याला काय खायला इतक्या दिवसात बापाने विचारलं होतं कारण कुठे गेले एक दिवस आधी का घरी आली. काय झालं? मी- फोन करून बोलवलंय म्हणून. काय बोलू काय झालं तात्याला काय झालं? तात्यांना काय नाही झालं, काय? तात्यांचा कार्यक्रम व्हायच्या मागे आलाय फार ना. काय झालंय त्याला? परवा लागून गेले. नाक खायची. अहो वहिनी तुम्हाला जरी थोडंफार काहीतरी वाटाय पाहिजे राव. हा की माणूस आहे का जानवर आहे? तुम्ही नाश्त्यावर सकाळचं हाकून दिलंय घरून. मला जायचं होतं बाहेर. अरे काय वागत होतो तुम्ही? त्याला कळव नाही होईल, त्यांनीच माझ्या बाऱ्या बसवल्यात. मी नाही, नको म्हणत होतो. एक काम करा बरं का. तात्या मला माझं गाड्या बसवायला म्हणजे ती 31 एका दिवसाचं काय ठरलं होतं का त्या दिवशी? फक्त ते महिन्याचं ठरलं होतं, 30 दिवसाचं 28. का एका दिवसात तुलाही झाला असता काय? मला गावाला जायचं होतं मग. मग मी फिरायला चाललो होतो. मला माहिती स्वप्न पडलं होतं तुला मला तुला गावाला मी जायचं. नाही. फोन करणारच होतो. वैर- तोवर ही आली घरी. मला एक सांगा, काकी कवा वारलेली रे? तुम्हाला आकली होत्या का तेव्हा? तुला तरी होती का? नव्हते. मग त्या टायमाला मला एक सांग, तात्याने तुम्हाला विचारलं का रे, एक दिवस कुंकड चाललाय, 4 दिवस कुंकून आल्यात? हा तुमचं 31 तारखेचा पर्यंत म्हणजे एक दिवसाचा आणि त्या बापासाठी. एक दिवस मग तुम्हाला बायका आधी झाल्यात का बाप आधी होता? मी एकटे याला बोलतो तात्यांना वाटण तिकडे खाऊन द्या. केवढा नाही महिन्यावर ठेवायचं. वाटण तिकडं म्हणजे आमच्याकडे. तू भाऊजी, किती दिवस घातले रे तू खायला? तसं बी ना बरं का, आता लय चर्चा ए, दोघात. नका वाढू नका तुमचा प्रश्न. सांभाळता येतंय का तुम्हाला? नाही नाही, मिटलाय ना का ते, आता काय राहिले? आम्ही आलोय. ए, हे बघ आम्ही आले आता पांडा, आता आमचं कॅन्सल चालू तुला झालं. सांभाळता येत असलं संभळ, राजू तुला बी सांभाळता येत असलं संभळ, नाही तर हो ही जमीन आहे ना सरळ एकूण टाकतो. त्यांनी निर्णय घेतलाय मला तात्याने, त्याच्यामुळे तुम्हाला सरळ हो का घराच्या बाहेर व्हायचं. तुम्ही घर माझ्या नाव आहे नाही नाही. आणि जमीन माझ्या नाव आहे. कशाबद्दल? काय मी कोणाला एकीन बघितलं जा. का? बघितलं का तुमचं चला. सगळं? हा तसंच आणि करू आपण. तुमचा जाऊ दे भाऊ आपण. भरवला ए, असेल. नाही, बरोबर आहे. मला- एक मिनिट, एकच मिनिट थांब. आपण काय करू, सासरवाडीत जाऊन राहू. काय अडचण तिथे आहे? राहू. त्यांची जमीन आपल्याला घेऊ. मला तिथे काम मारता, करू. मला मारता का रे? हा, मग माझा बाप सांभाळत नाही तुम्हाला म्हणल्यानंतर मग तुम्हाला दोघीला जेव्हा येते रा विकून टाका बघा. पांडा बरोबर आहे. काय भांडणं लावली ती म्हणायची. बांधण्याचं मातीत जाऊ दे आणि तुम्हाला लय जीवाला असलं तर मी सांभाळतो. मग अजून काय करायचं? सांभाळतो म्हणजे वा 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 अरे वा, मला वा, वा. ऐक आणि मग तुम्हाला अरे नाही नाही नाही, मला एक वर्षाला आज नाही वाटत करा तुम्हाला उलशी बी. हा? जे मी- मला एक बाकीच काहीच बोलू नका. तू काय मी असं काय कमी नाही, तुमच्या ह्या रगीलपणामुळे मी तुमच्या घरी येत नाही. मी सरपंच आहे. गावात माय एवढी चालतीये तर तुमचं काय आम्हाला माहिती. बरोबर आहे ना? मग तुला माहिती आहे ना, मग जमीन चालल्यावर तुम्हाला का दुःख आहे रे? नाही, आम्ही इकडं. काय खायचं? तुम्ही काय खायचं मला मग? एक कवाच ह्यांच्याच लागेल. पोटाला नाही आणि त्या जमिनीला काय करायचं? आम्ही तरी महिन्याने यांना खायला घालतोय. आम्हाला कोण खायला घालायचं? त्याच्यापेक्षा मग एक काम करा ना, तुम्ही जसं समजा तात्याने कमावलं ना तसं ती तात्याला राहू द्या ना. कमवा ना तुम्ही अरे दोघं. तुम्ही एक गुंठा घेऊन दाखवा आता. हा 10,000ला टिपरची माती चालली इथं. तुम्ही ऐका, मी जर नसतो आलो तेवढ्या वेळात ह्या म्हाताऱ्यात काय झालं असतं तुम्हाला नंतर कळाचं. मी जाऊन या काय मला? सरपंचाला बोलून आणलंय. हा, हे झालं. तुम्ही आता बघ आता बरं मला काय म्हणायचंय तुम्हाला, मला ऐकत आला तर ऐका. एक नाही, मिनिट, एक मिनिट. तर- भाऊ, बरं का भाऊ, हा. मोठा भाऊ घे बर का. ओय, जमन का सासरवाडीत जाऊन राहिला आपल्याला? नाही नाही जम. बघ ना तुझ्या बाप सांभाळत नाही म्हणल्यानंतर. माझ्या काय सासरवाडी आपण गचूर राहिलं. सांभाळलंच नाही, आपण कधी नाही म्हणलो. नाही नाही याच्या सासरवाडी नाही जमत. विचार, विचार. हिला नाही जमीन सासरवाडीला ना काय खायचं काय भीक माग तिकडे. मग रोजाने म्हणाला का दोघं भीती पण तुम्ही सांगा भाऊजी, एवढे दिवस आम्ही सांभाळत होतो ना, आता हिला थोडंफार का होत अरे पण आमचं काहीच नव्हतं दोघांचं. तुम्ही दोघांनी जर अरे अजून एक दिवस नाही तू व्हायला निघास खायला घातला. आता कोणाला आणि तुम्ही? पांडा केव्हा बरं का? नाही माझ्याकडे. ऐका लावला टी. विषय एवढा यांनी असं नाही बाहेर मानायचं. हो 2 लेख बरोबर आहे. समजा त्याने आतापर्यंत सांभाळलेलंच आहे ना, मग तो सांभाळ म्हणजे उपकार करतो का बापा? तुझं बी कामच आहे ना बारक्याचं बी. आम्ही सांभाळणारच आहे. आम्ही एकच असं केलंय का? काय करतो बरं का? मला कुलूप लावून घ्या. नाही, थांबा, थांबा. डायरेक्ट काय तर तुम्ही जमीन विकून टाका. आमचं चुकलं. आम्हाला जमिनीच नको. विकून टाका बिनतास आहे ना तिकडे ना अनाथ आश्रमात काम करा तिकडे करायला. देऊन टाकतो अनाथ आश्रमाला. नाही, नाही, तसं नका. घरासहित विकून टाकेल. आम्ही सांभाळतो. आम्ही भीक मागू. माझ्या हिशोबाने एक काम करता का आता? सध्या तात्या आहे तोवर
तुम्ही जी बाजूला येते ना ही एकत्र राहा, तुमचा हिशोब व्हायला ठेवा. नाही एकत्र नाही होणार. एक काम करतो आम्ही, आम्हीच सांभाळतो. तात्या, जेव्हा कोणाला जिथे जेवायचं तिथे जेवू. तुला माफी मागा जमते तात्याला भाकर घाला जमन का? तुम्ही माफी मागा. नसल जमत. मी हा. पण मी घालते की मी नाही कुठं म्हणलं, यांनी एकदा पण नाही घातलं. हा. मला हे म्हणायचं. तुम्हाला जमतंय का तात्या? नको तुमच्या जमत. मनाला वाटत तिथे जाऊन फक्त वाढ म्हणलं ना ताट आलं पाहिजे पुढं. तरी नाही आलं तर आम्हाला सांगा. तुम्ही सांगा, याच्या आधी मी तुम्हाला जेवाय देत नव्हते. हा, मग आता अर्धी यांचं याच्या बदलून देतो नको सांगू तू लागली सांगायला टमाटा म्हातारं कळालं. ए बाबा कशी देऊ दे, पण त्या दिवशी सांभाळीत असते. आणि एक काम कर पांडा, हो लय बायकोचं बी ऐकू नको. ज्या वेळेस तात्या कोणाच्या बी घरी येईल तिथं जेवण पोटभर घालायचं, बाकीचं काहीच करू नका. राहिले तुमचं पाया हा. पडतो, मा चुकलं. मग अजून काय करता? माझ्या गुलबी चुकलं. माझे राहिले तर जेवायच लागत आहे ना, प्रश्न जेवणाचा आहे. माझे राहिलेतच कित्येक दिवस हा. आता. काय नका. आणि ह्यांनी तात्या तुम्हाला एक सांगतो, यांनी जर नाही जेवाय म्हणतात त्या दिवशी फक्त बापू मला फोन करा, बापू मामा हा, आहेत. आणि ह्यांना दोघं जरी भाऊ जरी असले ना ती काय माझे पुढचे नाही. तुम्हाला जेवण घाला. हा. चला. आणि तुम्हाला वाटतं तिथं त्या घरी जायचं अजिबात नाही, इकडे महिना नाही तिकडे नाही. तुम्हाला वाटलं ना ह्या घरी 8 दिवस राहायचं त्या घरी 8 दिवस. बरं बाबा मग आपलं चालायचं. बायकांना सांगून आणि ठेवा. एक मिनिट नको चहा. इथून वहिनी, मागं काय करा तुम्ही- फक्त आम्हाला चहा पाजण्यापेक्षा आहे ना तुम्ही यांना पाजा. इथून मागं जेवढं काम करतो अजिबात कामच नाही करायचं. नाही तुम्ही काम नका करू, बसून राहा. हिला रानात लावी तुम्ही, ही घरात बसून खाती ना हिला रानात कापी तुम्ही आता. त्याशिवाय नाही जागे नाही. बरं चलू. हा. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. नाही चला तर बाबा. जमिनी विकून अरे टाकेन तुझ्या बरं. वावरात पुढं माहिती आहे का? पुढं कांदेशन, पुढं काय आहे, पुढं काय मला आहे. सांगा. देव माणूस भेट. काय नाही जातो या सांभाळून सगळी. चला मग. तुम्हाला वाटतं तिथं जाऊन आता हक्काने मागा नाही आणि फक्त नाही म्हणलं नाही. कुणी नाही आम्ही म्हणलं, आहे तेवढं आम्हाला तुमच्यासोबत. सांगा मग बघू त्यांच्याकडे आम्ही.